गणित दिलेलं बघा. पुढील सर्व चौरस एकरूप आहेत व या सर्व आकृतीचे एकूण चौरस क्षेत्रफळ दिलेलं आहे 54 चौरस एकक. तर या आकृतीची परिमिती किती आहे असं म्हटलेलं आहे. सर्व चौरस एकरूप आहे याचा अर्थ प्रत्येक चौरसाची काय आहे, क्षेत्रफळ समान आहे. मग इथे किती चौरस आहे ते मोजूया. 1, 2, 3, 4, 5 आणि एकूण 6 चौरस आहे. 6 चौरसाचे मिळून क्षेत्रफळ दिलेलं आहे तुम्हाला 54. तर एका चौरसाचे क्षेत्रफळ किती येणार आहे, हा 6 तिकडे भागाकारात पाठवला तर किती येणार आहे, 9 चौरस एकक. 9 चौरस एकक येणार आहे. ठीक आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं, बाजूचा वर्ग. म्हणजे बाजूचा वर्ग तुम्हाला दिलेला आहे 9. ठीक आहे. मग एक क्षेत्रफळ एका चौरसाची बाजू किती येणार आहे, वर्गमुळातील 9 म्हणजेच 3 येणार आहे. ठीक आहे. बाजू आली त्यांची 3. म्हणजेच काय तुम्हाला म्हटलेलं बघा, म्हणजेच दिलेलं आहे तुम्हाला की ही जेवढी लांबी आहे इथून इथपर्यंत ही 3 आहे, इथून इथपर्यंत ही 3 आहे, ही 3 आहे, ही 3 आहे, अशा प्रत्येकाच्या 3-3 आहे. मग आता तुम्हाला परिमिती काढायला सांगितली ना, परिमितीमध्ये बघा हे आतमधल्या गोष्टी काउंट होत नाही, आतमधल्या गोष्टी काउंट होत नाही. मग आता तुम्हाला किती बाजू काढावं लागतील बघा. तुम्हाला प्रत्येकाची लांबी 3 सेंटीमीटर आहे, 3 चौरस एकक आहे. मग तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 अशा 18 तुम्हाला 3 सेंटीमीटरवाल्या 3 चौरस एककवाल्या बाजू आहेत. मग याचं एकूण परिमिती येणार आहे 54 चौरस एकक. ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असेल. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवू शकता. ही आपली कोणसाठी मंथली मेंबरशिप आहे. धन्यवाद.